नमस्कार, मनश्रीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण अक्षय तृतीया स्पेशल अशी थाळी पाहणार आहोत। यामध्ये आपण आंब्याचा रस तसेच आमरस वापरून छान तांदळाची खीर कशी करायची तेही अगदी कमी वेळेमध्ये, आणि हा कांदा लसूण विरहित आजचा अक्षय तृतीयेचा नैवेद्याचा बेत आहे। त्यामुळे ही थाळी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजची थाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तर इथे मी काही टिप्स शेअर केले आहेत ज्यामुळे हा स्वयंपाक जो आहे तो अगदी कमी वेळेत होईल। तर सुरुवातीला आपण तूर आणि मूग डाळ घेतलेले आहेत, एक अर्धा कप, आणि स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडी हळद घालून बाजूला ठेवले एक 10 मिनिटांसाठी। तोपर्यंत सोबतच आपण तांदूळ देखील स्वच्छ धुवून घेतलेत। मी इथे 1 कप तांदूळ घेतलेत व यासाठी आपल्याला 1.25 कप ते 1.5 कप पाणी घालायचे आणि मीठ घालून ते मिक्स करून घ्यायचं। आता हे दोन्ही डाळ आणि तांदूळ आपण कुकरला लावणार आहोत, त्यामुळे कुकरच्या तळामध्ये आपल्याला 1.5 ग्लास पाणी घालायचे। यामध्ये कुकरची आतली जाळी घालायची, वरतून आपण खाली तांदळाचा डबा ठेवणार आहोत आणि यावरती आपण ठेवणार आहोत डाळीचा डबा। तर झाकण ठेवून आपण आणखी वेळ वाचवण्यासाठी 4 बटाटे वाफवण्यासाठी म्हणजेच उकडून घेण्यासाठी ठेवलेले आहेत। आता हा कुकर आपण गॅसवरती चढूया आणि 15 मिनिटात कुकर झाला की आपला डाळ तांदूळ आणि बटाटे शिजून होतात। तर आता आपण आमरस करणार आहोत। आमरस करण्यासाठी मी आंबे 10-15 मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवले होते। यावरती जो चीक आहे तो छान धुवून घेतला आणि आंबे पुसून घेतले। आता देठाकडील भाग आपण सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने कापून घेऊयात आणि या आंब्यांना सुरीने असे उभे काप देऊन घेऊयात, म्हणजे आपल्याला या आंब्याची साल जी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने कापून गर वेगळा करता येईल। तर ही साल कापताना 4 ते 5 असे आपल्याला उभे काप द्यायचे आहेत आणि आपल्याला मग ही साल काढताना ती अगदी सहजतेने निघेल। तर इथे आंब्याला मी काप देऊन घेतलेले आहेत आणि दोन्हीही आंबे आपल्याला अशाच पद्धतीने काप देऊन छान व्यवस्थित असे कापून घ्यायचे। तर इथे एक आंबा माझा कापून झाला आहे, वरची साल जी आहे ती अगदी बोटांच्या साहाय्याने सहजतेने निघत आहे आणि साल पाहिली तर तुम्ही पाहू शकता याला अजिबात कुठेही गर लागलेला नाही आहे। तर हा गर आपल्याला अशा पद्धतीने काढल्यामुळे अजिबात वाया जात नाही, कारण सगळा गर जो आहे तो कोळीला येतो। तर हा गर आपण कापून घेऊया आणि हा गर कापल्यानंतर आपण मिक्सरमध्ये घालून याचा रस तयार करून घेणार आहोत। तर इथे संपूर्ण दोन्हीही आंब्यांचा गर मी कोळीपासून वेगळा केलेला आहे आणि तो काढून घेतला। आता आपण ह्याला मिक्सरमध्ये घालून फिरवून घेऊयात। तर इथे मिक्सरचं ज्युसरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये हा आंब्याचा गर घातला। आता यामध्ये आपल्याला 1/2 कप साखर घालायची आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। तर आपला आमरस या ठिकाणी तयार झाला। हा आमरस आपण पाणी न घालता केलेला आहे आणि यामध्ये आपण तो एका बाउलमध्ये काढून आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचेत आणि झाकून थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया। तर आमरस थंड होतोय, कुकर देखील होतोय, तोपर्यंत आपण आता तांदळाची खीर शिजवून घेणार आहोत। तर तांदूळ मी एक अर्धा तासापूर्वीच भिजत ठेवले होते। 1/2 कप तांदूळ आहेत, ते मिक्सरच्या भांड्यात घेतलेत आणि यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी घातलं आणि हा तांदूळ देखील आपण मिक्सरला छान असा रवाळ वाटून घेणार आहोत। तर अगदी सहजतेने हा तांदूळ रवाळ असा वाटून झाला। फक्त 5 मिनिट लागलेले आहेत हा तांदूळ अशा पद्धतीने वाटून घेण्यासाठी। तर अगदी छान अशी पेस्ट या तांदळाची झालेली आहे। आता आपण खीर शिजवून घेणार आहोत। तर मी गॅसवरती पॅन तापून घेतला आणि यामध्ये 1 लिटर दूध घातलेलं आहे आणि हे दूध या ठिकाणी फुल क्रीम वापरलेलं आहे। तुम्ही गाईचं देखील दूध या ठिकाणी वापरू शकता। तर यामध्ये वरती दूध तापवताना जी साय आलेली आहे ती आपल्याला मोडून मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे छान घट्टसर असं दूध हे आपल्याला छान क्रीमी टेक्स्चर देतं या तांदळाच्या खीरमध्ये। तर दुधाला एक छान उकळी काढून घेतली, त्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेली तांदळाची पेस्ट घातली। आता ही पेस्ट आपण या दुधामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया, सतत ढवळून घेऊया, म्हणजे कुठेही गुठळ्या होणार नाहीत
आणि घट्टसर असा हा बारीक वाटलेला तांदूळ या दुधामध्ये शिजवून घेऊयात। तर तांदूळ छान एक 7 ते 8 मिनटं शिजून झाला की यामध्ये पाव कप मी साखर घातली आहे। पाव कप ही अगदी योग्य आहे गोडीचं प्रमाण। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तची साखर देखील यात घालू शकता। तर आणखी एक 7 मिनिटासाठी आपण ही खीर शिजवून घेतली। खीर छान घट्टसर शिजलेली आहे। परतून मी थोडे बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घातलेत आणि हे काप घातल्यामुळे ही खीर अगदी छान चविष्ट होते, पण नाही घातले तरी देखील चालतील। तांदळाची खीर आपण फक्त खोबऱ्याचे काप घालून देखील तयार करू शकतो। तर अगदी सुरेख अशी ही खीर आपली या ठिकाणी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता घट्टसर झालेली आहे। इतपत घट्टसर ही खीर आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि आता गॅस बंद करून आपण ही खीर अगदी थंड करून घेणार आहोत। उष्णता कमी झाली की आपल्याला यामध्ये आंब्याचा रस मिक्स करता येईल। तर संपूर्ण खीर अशा प्रकारे थंड करून घेतलेली आहे। अगदी थंड अशा या खीरमध्ये मी 1 पाव चमचा वेलची पूड घातली। यानंतर आपण एका आंब्याचा गर यामध्ये घालणार आहोत। आंबा कापून त्याचा गर काढून तो मिक्सरला फिरवून घेतला आणि अशा पद्धतीने हा गर आपल्याला या खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचा। तर अशी छान अशी अगदी सुरेख अशा रंगाची आपली आंब्याची खीर तयार झालेली आहे। तर खूप छान फ्लेवर या तांदळाच्या खिरीला या ठिकाणी येतो। तर ही खीर आपण फ्रीजमध्ये ठेवूया थंड होण्यासाठी। आंब्याचा रस झाला, खीर झाली। आता आपण कुकर काढलेला आहे, कुकर देखील झालेला आहे। आता या ठिकाणी हे बटाटे जे शिजलेले आहेत ते अगदी पूर्णपणे व्यवस्थित असे शिजलेत, त्यामुळे बटाट्याची भाजी वेगळी शिजवण्याची या ठिकाणी आपल्याला गरज नाही। अगदी काही मिनिटामध्ये ही भाजी आपली तयार होते। तर बटाटे काढून घेतलेत। आता यामधनं आपण डाळ काढून घेऊया। डाळ देखील अगदी मऊ अशी शिजलेली आहे। भात देखील छान शिजलेला आहे। तर भाताचा डबा मी बाजूला काढून ठेवला। आता आपण या डाळीमध्ये मीठ घालणार आहोत आणि ही डाळ आपण छान फेटून घेणार आहोत। तर अगदी मऊ शिजल्यामुळे चमचेच्या साहाय्याने ही फेटली जाते आणि आपण यामध्ये थोडी मूगडाळ घातलेली आहे, त्यामुळे देखील छान एकसंध ही डाळ आपली तयार झालेली आहे। आता आपण फोडणीचं वरण करणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं। तेल तापलं आणि यामध्ये मी 1 चमचा मोहरी घातली। मोहरी घातल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर यांची 1 चमचा पेस्ट घातली। वरतून थोडासा कढीपत्ता घातला आणि एक बारीक टोमॅटो छान चिरून यामध्ये घातला। टोमॅटो हलकासा नरम झाला की आपण यामध्ये गरम मसाला घालणार आहोत। अर्धा चमचा 1 चमचा लाल तिखट घातलं आणि पाव चमचा हळद घातली। नंतर यामध्ये पाव चमचा हिंग घातला आणि हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया। फोडणीतच मी कोथिंबीर घालत असते, त्यामुळे या फोडणीला छान वेगळी चव येते आणि हा कोथिंबीरीचा रंग अगदी जसाच्या तसाच राहतो शेवटपर्यंत। तर आता आपण शिजवून घेतलेली डाळ घेतलेली आहे, या फोडणीमध्ये घातली आणि छान मिक्स करून घेऊया आपण ही डाळ आणि ही फोडणी। यामध्ये आपण 1-1.5 ग्लास गरम पाणी घातलं या डब्यामध्ये आणि डाळ आपली या ठिकाणी तयार झालेली आहे, म्हणजेच फोडणीचं वरण तयार झालं। उकळी आल्यानंतर यामध्ये 1 पाऊण चमचा मीठ घातलं। वरतून छान हिरवीगार कापलेली कोथिंबीर घातली। आपलं वरण या ठिकाणी तयार झालेलं आहे फोडणीचं। आता आपण भाजी तयार करतोय, त्यासाठी पॅन तापून त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं, मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातलेत। जिरे देखील छान फुललेत। नंतर हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर यांची पेस्ट घातली। वरतून बटाटा शिजवून घेतला, तो बारीक फोडी करून कापून घातला। यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलं, अर्धा चमचा हळद घातली आणि हे सर्व लाल तिखट आणि मसाले यामध्ये मिक्स करून घेतले। तर अशा प्रकारे आपली ही बटाट्याची छान अशी भाजी तयार झाली। वरतून थोडासा कढीपत्ता आणि हिरवी कोथिंबीर घातली। भाजी देखील आपली तयार। आता आपण भजे करणार आहोत। तर हा संपूर्ण स्वयंपाक आपण कांदा लसूण विरहित करतो, त्यामुळे भजेसाठी 1 कप पीठ घेतलं डाळीचं आणि यामध्ये हिरवी मिरची
कोथिंबीर यांची पेस्ट घातली, अर्धा चमचा जिरे घातलेत, चोळून जिरे घातलेत या ठिकाणी, थोडासा हिरवी मिरचीचा ठेचा घातल्यामुळे आपण या ठिकाणी कमी लाल तिखटाचा वापर करणार आहोत. थोडासा सोडा घातला, पाव चमचा कोथिंबीर घातली आणि मीठ व अर्धा चमचा लाल तिखट घातलं, थोडीशी हळद घातली आणि हे सर्व जिन्नस आपण पाणी घालून छान याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. खूप जास्त घट्टसर किंवा खूप पातळ अशी ही या पिठाची कन्सिस्टन्सी न ठेवता मीडियम अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ आपण भिजवून घेतलं भज्यासाठी, ते बाजूला ठेवूया. यानंतर आपण एका बाउलमध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलं, 2 मोठे चमचे रवा घेतला व 1 चमचा गरम तेल घातलं, ते छान संपूर्ण पिठाला लावून घेतलं व यामध्ये एक अर्धा कप पाण्याचा वापर करून पुरीसाठी छान घट्टसर असा या पिठाचा गोळा या ठिकाणी आपण तयार करून घेतला. पाणी या पिठामध्ये मिक्स करताना ते थोडं थोडं घालायचं आणि घट्टसर असा हा गोळा आपण या ठिकाणी मळून घेतला, तो आपण आता बाजूला ठेवूयात. पीठ आपलं भज्यासाठीचं छान भिजलंय. आता यामध्ये बटाट्याचे हलकेसे काप करून घातले, पातळ असे काप केले आणि आता आपण भजे तयार करून घेऊया. तर त्यासाठी तेल कढईमध्ये तापत ठेवलं होतं बाजूलाच. भजे देखील या ठिकाणी छान फुगलेत. आता आपण पुरी तळणार आहोत. त्यासाठी कणकेचा गोळा घेतला, तो छान मऊ भिजला गेला आहे, त्यामुळे थोडं तेल लावून आपण हा गोळा छान लाटून घेणार आहोत. तर इथे छान मध्यम अशा जाडीची पोळी लाटून घेतले आणि अशा ग्लासच्या साह्याने ह्या पुऱ्या कापून घेतल्यात. गोल अशा ह्या पुऱ्या एकसारख्या आकाराच्या तयार होतात. आता ह्या संपूर्ण पुऱ्या देखील आपण तळून घेणार आहोत. पूर्वीच आपण पापड आणि भजे तळून घेतलेत, आता आपण पुरी या ठिकाणी तळणार आहोत. तर तेल छान व्यवस्थित तापलेलं असावं आणि पुरी तळताना ती फक्त 2दा पलटायची. खालची बाजू झाली की वरच्या बाजूने तळून घ्यायची, म्हणजे अजिबात तेलकट न होता ही पुरी अगदी खूप वेळेसाठी कुरकुरीत देखील तयार होते. तर इथे संपूर्ण नैवेद्य तयार करून झालेला आहे आणि मी नैवेद्याचं ताट देखील केलेलं आहे. तर आजची आपली ही नैवेद्याची थाळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण भेटूया छानशा रेसिपीसोबत पुढील भागामध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.